नमस्कार, मी साटम. बरीच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी जी मंडळी आहेत ना, ती मी आता हे जे बोलतोय ना त्या गोष्टीला नकारणार नाही. कारण बघा कसं आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये आहे ना राज्यघटना ही खूप जास्त महत्वाची रोल प्ले करते. राज्यघटना अक्षरशः तोंडपाठ हवी आणि त्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. पण महाराष्ट्रातील मुलांची तरी प्रॅक्टिकल ट्रेनिंग एकदम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे किंवा होते असं मला वाटतं. कारण महाराष्ट्राच्या एकंदरीतच राजकारणामध्ये इतक्या साऱ्या घडामोडी मागच्या काही काळामध्ये घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. म्हणजे त्यामध्ये फक्त व्यक्तीच जबाबदार आहे असं नाही, तर काळही जबाबदार आहे. आणि ह्या गोष्टीमुळे काय होतंय, तर ही जी संविधानाचं जे ट्रेनिंग आहे ना, म्हणजे कसं की संविधानाचे वेगवेगळे पैलू कशा प्रकारे वापरले जातात त्याबद्दलचं एक्झॅक्ट ट्रेनिंग होते आणि त्याचबरोबर सर्व फॅक्ट्स खडकन लक्षात राहतात असं मला वाटतं. कारण ज्या वेळेला पक्षफुटीचं राजकारण झालं त्यावेळेला पक्षांतर बंदी कायदा खूप जास्त महत्वाचा रोल प्ले केला आणि बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये त्यावर प्रश्न येतो. त्यानंतर आता म्हणजे काय, तर मंत्री व्हायच्या आधी तुम्हाला आमदार होणं गरजेचं नसतं ह्याबद्दलच्या फॅक्टचं रिव्हिजन. त्यानंतर अजून इंटरेस्टिंग वेगवेगळ्या गोष्टी आहेतच. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी जी मंडळी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये कळवा अजून कुठकुठल्या वेगवेगळ्या टॉपिक्सचं राज्यघटनेमधल्या तुमचं रिव्हिजन महाराष्ट्राचं राजकारण फॉलो करताना झालंय त्याबद्दलचं. त्याचबरोबर भारताच्या राजकारणामध्येही वेगवेगळ्या प्रकारचे अशाच प्रकारचे डायनॅमिक्स आहेत. तर कोणीही व्यक्ती जो भारताचं आणि महाराष्ट्राचं राजकारण फॉलो करेल त्याला पॉलिटी म्हणजेच राज्यघटनेमध्ये निदान 80 ते 90% मार्क सहज मिळतील. कारण रिव्हिजन करायची गरज नाही त्यामुळे. बाकी हर हर महादेव.